करण्यासाठी आणि ती आघाडी फॉर्म झाली. भाजप सगळ्यात आधी मी एका महत्वाच्या विषयाकडे आपल्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो. मी आत्ताच त्या विषयावरचं आमचं म्हणणं एक सापांवर टाकलेलं आहे. आत्ताच शंकराचार्य ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्या पद्धतीने त्यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये काशी प्रयागराज भागामध्ये हिंदुत्ववादी योगी सरकारनं त्यांना स्नानाला जाण्यापासून रोखलं आणि त्यांच्यावरती पोलिसांकडून निर्घृण लाठीमार झाला. ते उपोषणाला बसले. आंदोलन शंकराचार्य हिंदुत्ववाद्यांचे हे आंदोलन करतायत. कोणाविरुद्ध? तर हिंदुत्ववादी सरकार विरुद्ध. मग ते केंद्रातला असेल किंवा राज्यातला असेल. स्वामी मुक्तेश्वरानंद त्यांच्या अंगावर सुद्धा भगवी वस्त्र आहेत हिंदुत्वाची आणि योगींच्या अंगावर सुद्धा तीच वस्त्र आहे. आणि प्रधानमंत्री मोदी सुद्धा अधूनमधून निवडणूक काळामध्ये अशा प्रकारची रंगरंगोटी करून हिंदुत्वाच्या नावावर मतदान करतात. पण शंकराचार्यांवर भर रस्त्यांमध्ये हल्ला झाला. मला एवढंच म्हणायचं, महाराष्ट्रामध्ये काही काळापूर्वी स्वामी मुक्तेश्वरानंद जेव्हा आले, नक्कीच मातोश्रीवर तिथे आले होते. पण त्यांना मुख्यमंत्री शिंदे असताना त्यांना स्टेट गेस्ट, राज्य अतिथीचा दर्जा दिला. राज्य अतिथी फार महत्वाची गोष्ट आहे. ती शक्यतो परदेशी पाहुण्यांना दिली जाते किंवा प्रमुख जे लोक असतात त्यांना. राज्य अतिथीचा दर्जा दिला. त्यांना वर्षा बंगल्यावर बोलवलं. वर्षा बंगल्यावर त्यांची पूजा केली, चरण धुतले त्यांचे. शिंद्यांनी बरंच काय केलं. शिंद्यांनी त्यांच्याकडनं बरंच काही, हेच कसे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत वगैरे 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 असं वदवून घेतलं. पण आज त्याच शंकराचार्यांवरती तुमचेच पोलीस निर्घृण हल्ला करतायत, मारतायत. अशा वेळेला हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे आपल्या गुरुवर हल्ला होत असताना गप्प बसले. गुरुच आहेत ना त्यांचे इथे हिंदुत्ववादी. शंकराचार्यांवरती हल्ला असताना एकनाथ शिंदे गप्प बसलेले आहेत. हिंमत नाही साधा निषेध करण्याची की माझ्या गुरुवरती हल्ला होतोय, ज्यांना मी राज्य अतिथीचा दर्जा दिला होता या राज्यात मुख्यमंत्री असताना, ज्यांचं चरणाचं तीर्थ मी प्राशन केलेलं आहे वर्षा बंगल्यावर, आणि प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहावे म्हणून त्यांचे आशीर्वाद मी घेतलेले आहे. अशा त्यांच्या शंकराचार्य गुरूंवर निर्घृण लाठी हल्ला होतोय. ते उपोषणाला बसलेत आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री हे गप्प बसलेले आहेत घाबरून. दुसरा एखाद्या राज्यात अशा प्रकारची घटना घडली असती तर शिंदेच काय, भारतीय जनता पक्ष सुद्धा तडा 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 तापलेला तव्यावरचा वाटाणा उडतो ना, तसे तापलेला तव्यावरच्या वाटाण्यासारखे तडा तडा उडले असते. हे फक्त मी समस्त अंधभक्तांच्या, ढोंगी हिंदुत्ववादी शिंद्यांसारखे त्यांच्या निदर्शनास आणून देत आहे. पण आता तुम्ही हा जो विषय मांडला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रतिनिधी स्वतः तिथे जाऊन स्वामींची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासंदर्भात काही विचार करा. आम्ही त्याच्यावर त्याचा विचार करू. पण मी हे ढोंग उघडकीस आणलेलं आहे. आम्ही ढोंग समोर आणलाय. ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री असताना राज्य अतिथीचा दर्जा दिला, ज्यांच्या पायाशी बसलात, पाय धुतले, त्यांच्यावरती हल्ला झाला, ते जखमी झाले. अनेक साधू संतांवर हल्ला झालेला आहे. तिथे अनेक साधू संत अत्यवस्थ आहेत इस्पितळामध्ये. इथं मुलायम सिंग यादव यांच्या वरची कारवाई. अयोध्या आंदोलनामध्ये मुलायम सिंग यादव यांनी साधूंवरती
गोळीबार केला म्हणून तुम्ही त्यांना अजून माफ केलेलं नाही. पालघरमध्ये साधू हत्याकांड घडलं ते तुम्ही अद्याप विसरलेलं नाही. साधू हत्याकांड घडलं ते अद्याप विसरलेलं नाही. पण त्या साधूंचे शंकराचार्य, सगळ्यांचे शंकराचार्य, त्यांच्यावरती हल्ला होतोय आणि तुम्ही गप्पा बसलेला आहात. नाही, पण पुन्हा तोच प्रश्न की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या घटनेचा आणि योगी आदित्यनाथ यांचा निषेध करते. केलेला आहे निषेध करावाच लागेल. निषेध का करू नये? हा निषेध पंतप्रधान मोदींनी करायला पाहिजे. हा निषेध इतर सर्व शंकराचार्यांनी केला पाहिजे. हा निषेध शिंदेसारख्या त्यांच्या राजकीय भक्तांनी पण केला पाहिजे. राम मंदिर प्रकरण असेल, योगींवर वारंवार टीका असेल, यामुळे कदाचित शंकराचार्यांच्या संदर्भात असं त्यांच्या काही असेल पण ते शंकराचार्य आहेत. आता त्या शंकराचार्यांनाच नोटीस पाठवलं, तुम्ही शंकराचार्य आहात कशावरून? जर तुम्ही शंकराचार्य नाहीत मग त्यांना देशभरामध्ये राज्य अस्तित्वाचा दर्जा का मिळतो? महाराष्ट्रात दिलेला आहे. हे ढोंगी लोक आहेत. बोलिये. राऊतसाहेब, सत्ता स्थापनेसंदर्भात महापालिका निवडणुकांनंतरच्या एकूण सगळ्या अडचणींवर प्रश्न आहेत. केडीएमसी सगळ्यात जास्त चर्चेचा विषय बनला आहे, जिथे मनसेनं शिवसेना शिंदेला त्या गटाला पाठिंबा दर्शवलाय. एक वेगळी आघाडी फॉर्म झालेली आहे. भाजपला सत्तेपासून आणि महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी व्यूहरचना आखली. शहकाटशहाचं राजकारण. शहकाशाच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. काल या विषयावर एक भूमिका मांडली. कल्याण डोंबिवलीत जे घडलं. Stop searching for the perfect voice and stop wasting time re-recording take after take. Try. भूमिका मांडली. कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आले. स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही. हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे. पण तुम्हाला जर स्थानिक